जळगाव तालुक्यामध्ये तामसा सर्कलमध्ये देवा भाऊ लाडक्या बहिणीचा देवा भाऊ हा कार्यक्रम घेतलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये महिलांना फाटक्या साड्या आणि जुन्या साड्या देण्यात आलेल्या आहेत। आपल्याला माहित आहे राज्यातल्या सरकारने लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिलेले आहेत। कुणाच्या खात्यावर पडले कुणाच्या खात्यावर पडले नाही। आमच्या महिला घेरत्या घालून बँकेचे परेशान आहेत। आमचं महिलांचं म्हणणं आहे की देवा भाऊ तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा। राज्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व जे सरकार स्थापनेमधल्या सर्वांना विनंती आहे की या महिलांना साड्या चोळ्या फुकटच्या देऊन किंवा 1,500 देऊन तुम्ही परावलंबी का करताय? तुम्हाला द्यायचंच आहे तर तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा। आणि तुम्हालाही आमची विनंती आहे, आम्ही साड्या विकत घेऊ शकतो त्याच पद्धतीनं तुम्ही आम्हाला रोजगार द्या, त्या घामाचा दाम द्या आणि आम्हाला स्वावलंबी बनवा। या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा आपल्याला विनंती आहे आणि इशारा पण आहे की 1,500 रुपये तुमचे नकोय आम्हाला। महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या विभागामध्ये लाडक्या बहिणी साडी चोळी हा कार्यक्रम करताय आणि महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आमच्या महिलांचा तुम्ही बोलवून तिथे फाटक्या साड्या देऊन जुन्या साड्या देऊन अपमान करता। महाराष्ट्रातल्या महिला कदापि हे सहन करणार नाहीत। आमचा तुम्हाला थेट इशारा आहे, देवा भाऊ मित्रमंडळ हे थांबलं पाहिजे आणि आम्हाला हक्काचा घामाचा दाम मिळाला पाहिजे। तुमच्या फटक्या तुटक्या साड्या किंवा तुमचे फुकटचे 1,500 आम्हाला देणं थांबवा आणि येत्या काळामध्ये आमच्या घामाचा आम्हाला दाम द्या आणि मागेल त्याला काम द्या। एवढाच आमच्या लाडक्या या बहिणीचा तुम्हाला विनंती आणि इशारा आहे। धन्यवाद।